तरुणीचं नाव छोटी कुमारी। या छोटी कुमारीचा विवाह गावातीलच एका तरुणाशी झाला। लग्न झाल्यानंतर तब्बल 2 वर्षे सुखी संसार केला आणि त्यानंतर कुमारीचं प्रेम एका तरुणावर गेलं। त्या तरुणाचं नाव ऋषभ। ऋषभ कुमार सोबत प्रेम जुळलं आणि विवाहित असताना पतीला सोडून ऋषभ सोबत सुखी संसार करण्याचे स्वप्न रंगवले। ऋषभने आणि छोटी कुमारीने एक टोकाचं पाऊल उचललं, ते म्हणजे पतीला सोडून आपण बाहेर कुठेतरी जाऊन संसार करू आणि आनंदाने राहू। यासाठी छोटी कुमारीने पतीला सोडलं आणि ऋषभला घेऊन एका दूर ठिकाणी जाऊन, जिथे की कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन किरायाचं घर घेतलं आणि त्या ठिकाणी ते दोघं जण राहू लागले। त्यावेळेला गावामध्ये बरीचशी चर्चा झाली, आजूबाजूला चर्चा झाली। लग्न झालेलं असताना पती असताना एका परपुरुषाच्या प्रेमामध्ये पडून क्षणिक सुखासाठी, शारीरिक संबंधासाठी ऋषभ सोबत घर सोडून गेली। पतीची इज्जत गेली, आई वडिलांची इज्जत गेली, गावामध्ये संपूर्ण कचरा झाला, चर्चा सुरू झाली। परंतु जसा जसा वेळ गेला तशी तशी ही चर्चा देखील थंडावली। तब्बल 2 वर्षे पतीपासून दूर राहिली आणि प्रियकरासोबत 2 वर्ष बेपत्ता राहिली। तिच्या आई वडिलांना वाटलं आता येईल, उद्या येईल, परंतु आज उद्या म्हणत म्हणत 2 वर्ष उलटून गेले। ज्या वेळेला 2 वर्षांनी एका ट्रॉलीमध्ये, बॅगीमध्ये कुजलेला सडलेला मृतदेह जेव्हा अज्ञात व्यक्तींना दिसून आला, त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्या बॅगा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी नेल्या। त्यावेळेला रिपोर्टमध्ये निष्पन्न झालं की ही हत्या करण्यात आलेली आहे। ज्या वेळेला त्या महिलेचा शोध घेतला की ही मृत महिला कोण आहे, त्यावेळेला पोलिसांना खात्री झाली, निष्पन्न झालं की ही छोटी कुमारीचा मृतदेह आहे। पतीपासून तर दूर गेली होती, आवडत्या प्रियकरासोबत ऋषभ सोबत पळून गेली होती, मग हिचा खून केला कोणी याचा अजून छडा लागला नव्हता। परंतु ज्या वेळेला हिचा मृतदेह सापडला तेव्हाच्या अगोदरपासून 1 महिन्यापासून ऋषभ कुमार हा बेपत्ता होता, फरार होता। पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि कौशल्याच्या मूळ गावी जाऊन तपासाला सुरुवात केली। त्यावेळेला गावामध्ये पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि गावामध्ये पुन्हा एकदा प्रेम प्रकरण चर्चा सुरू झाली। तिचा प्रियकर, छोट्या कुमारीचा प्रियकर ऋषभ कुमार याच्यावर संशय गेला, त्याच्यासोबत ती पळून गेली होती म्हणून गावामध्ये पोलिसांना बातमी कळाली। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही। परंतु त्यानेच ही हत्या केली असावी, 2 वर्षाच्या या प्रेम प्रकरणामध्ये वादविवाद झाला असेल आणि त्यातूनच ही हत्या केली असेल असं पोलिसांना संशय निर्माण झाला। परंतु तो बेपत्ता झाला आणि खात्री झाली की ऋषभ कुमार, जे की छोट्या कुमारीचा प्रियकर, हाच या घटनेचा मुख्य सूत्रसंचालक आहे हे पोलिसांना खात्री झाली। त्याचा शोध सुरू केला। परंतु ही घटना घडली कुठं असं तुम्हाला वाटत असेल तर ही घटना घडलेली आहे बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील दमन या ठिकाणी। दमनला हे दोघं जण जोडपं, छोटी कुमारी आणि ऋषभ कुमार हे दमनला जाऊन राहिले होते। ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि क्षणिक सुखासाठी, प्रेम प्रकरणासाठी, काम वासनेपोटी आज जीवानिशी गेली। प्रेम प्रकरण हे फक्त आणि फक्त शारीरिक सुखापुरतं सध्या झालेलं आहे, अंतरात्म्याचं कोणालाही घेणं देणं नाही। पहिली गोष्ट, लग्न झालेलं आहे, विवाहित आहे, पतीसोबत सुखी संसार करायचा सोडून आज तिने चुकीचा निर्णय घेतला आणि क्षणिक सुखासाठी आयुष्यातून तिला उठावं लागलं। ज्याच्यावर विश्वास टाकला, ज्याच्यासोबत आयुष्य सुखाने घालवायचं ठरवलं, एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं, एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला, पतीला सोडलं, कोणाचीही काळजी केली नाही, त्याच प्रियकराने आज छोट्या कुमारीचा जीव घेतला, बळी घेतला। या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतंय? चुकीचं पाऊल उचलू नका। ज्या ठिकाणी आपल्याला घरच्यांनी विचार करून दिले त्या ठिकाणी आनंदाने संसार करा। शारीरिक सुखासाठी आज आयुष्याचं उद्ध्वस्त करून घेताना ही नवविवाहित तरुण पिढी आपल्याला दिवसेंदिवस आकडेवारी समोर येत आहे। तर रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत, ताज्या घडामोडींसोबत, ताज्या बातम्यांसोबत। देश दुनियातील घटना हे कमी होताना दिसत नाहीत तर त्या वाढतायत। प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये ह्या घटना समोर येत आहेत। या घटनेतून सावध राहा, आसपासच्या आपल्या हालचालींवर लक्ष ठेवा, कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।
धन्यवाद.